दिवसाची सुरुवात बरोबर. स्तोत्रसंहिता 150 हे मला आवडतं ह्यासाठी की ते खूप लहान आहे ह्यासाठी नाही, परंतु ज्या वेळेस आपण कुठे उपवासस्तुतीची प्रार्थना करतो किंवा इतर ठिकाणी आपण कोणाला तरी आनंदाच्या प्रसंगी आपण जातो, अशा वेळेस हे आपण स्तोत्रसंहिता 150 हे आपण वाचतो. आणि हे स्तोत्र आपल्याला छोटं आहे, परंतु खूप सुंदर आहे की परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराची उपकारस्तुती करा, त्याचं गुणगान गा. आणि ह्या स्तोत्रसंहिता बघा 1 ते 6च वचन आहे त्याच्यामध्ये, आणि शेवटचं हे स्तोत्र आहे. आणि ह्यामध्ये आपण 3 गोष्टी ह्यामधून काढू शकतो, किंवा ह्यामधून आपल्याला 3 प्रश्न आपण काढू शकतो. पहिला प्रश्न हा आहे, किंवा पहिली गोष्ट ही आहे की आपण परमेश्वराची स्तुती कुठे करावी. दुसरा प्रश्न ह्यामधून निघतो की आपण स्तुती का करावी. तिसरा प्रश्न ह्यामधून निघू शकतो की आपण स्तुती कशी करावी. आणि चौथं म्हणजे कोणी करावी. पहिला प्रश्न किंवा पहिली गोष्ट आपण बघू की आपण स्तुती कुठे करावी. बघा, वचन पहिलंच बघा, त्याच्या पवित्र स्थानात करावी आणि त्याच्या सामर्थ्याच्या नभोमंडळात करावी. हे जग जे आहे हे सर्व त्यांनी बनवलेलं आहे, परमेश्वरांनी बनवलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ आपण कुठेही असताना आपण देवाची स्तुती करू शकतो, कारण हे सर्व जग त्यांनी बनवलेलं आहे. दुसरी गोष्ट किंवा दुसरा प्रश्न आपण बघू शकतो की त्याची आपण स्तुती का करावी. हा दुसरा प्रश्न, का करावी. वचन दुसरं बघा की त्याने जे पराक्रम केले त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्यांनी इस्रायल लोकांच्या वेळेस आणि सर्व काही जी महान कृत्य केली त्याबद्दल त्याची स्तुती केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची थोरवी खूप मोठी आहे. बघा, दुसऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, परमेश्वराचे कृत्य खूप मोठे आहेत, त्याची थोरवी खूप मोठी आहे, म्हणून त्याची स्तवन करा, त्याची उपकारस्तुती करा. तिसरी गोष्ट म्हणजे की आपण त्याची उपकारस्तुती कशी करावी. ह्यामध्ये बघा, वचन 3 आणि 5 मध्ये सांगतात बघा, कर्णा वाजवून करा, झांज वाजवून करा, डफ वाजवून करा, नाच करून करा, तंतुवाद्य वाजवा, बासरी, टाळ, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. आपण देवाच्या जी स्तुती आहे हे अनेक प्रकारे आणि अनेक प्रसंगी आपण ही स्तुती करू शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे की स्तुती कोण करू शकतो किंवा स्तुती कोण करेल. तर हे आहे की वचन 6 बघा की प्रत्येक श्वासवान प्राणी, प्रत्येक जण ज्याला देवाने निर्माण केलं, परमेश्वराची स्तुती करावी त्याने. इथे ह्या ठिकाणी कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी अशक्त नाही, कोणी सशक्त नाही. सर्वजण परमेश्वराची स्तुती करू शकतात. प्रत्येक भक्ताने, देवाचं वचन काय सांगतं की प्रत्येक भक्ताने परमेश्वराची स्तुती आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 150 आणि पहिलं वचन, साम 150 अँड वर्स 1. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.